तर या चकलीचा आवाज ऐकूनच तुम्हाला समजलेलं असेल की किती कुरकुरीत झाले की नाही ही चकली. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत बिना भाजणीची खमंग कुरकुरीत अशी तांदळाच्या पिठाची चकली. चकली बनवताना ती नेहमी तुटते किंवा तेलामध्ये सोडल्यानंतर विरघळते आणि अगदी तेलकट होते. तर मग असं होऊ नये यासाठी या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा सिक्रेट टिप्स शेअर केलेले आहे की जेणेकरून तुम्ही देखील पहिल्याच प्रयत्नात अशी खमंग कुरकुरीत खुसखुशीत चकली तयार करू शकाल. तर चला तर मग आता सुरुवात करूया. तर बिना भाजणीची खमंग चकली बनवण्यासाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतले. पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं म्हणजे अगदी छान चकली तयार होते आणि पीठ देखील अगदी व्यवस्थित मळता येतं. तर त्याचबरोबर इथे मी सारख्याच कपाने अर्धा कप इतकं बेसन घेतलेलं आहे. बेसन घातल्यामुळे चकलीला छान खुसखुशीतपणा तर येतोच आणि खमंग देखील लागते. त्याचबरोबर 1 छोटा चमचा धनेपूड, 1 टेबलस्पून इतकं मी इथे पांढरे तीळ घातलेलं आहे, 1 छोटा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अगदी चिमूटभर हिंग घालायचं. त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा घातल्यामुळे चकलीला अगदी मस्त अशी चव येते. अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ घालू आणि आता हे जे सगळे सुखे मसाले आहेत ते या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर ही जी चकली आहे ना बनवायला अतिशय सोपी आहे. अगदी 15 ते 20 मिनिटामध्येच ही चकली आपली तयार होते. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 ते 1.5 टेबलस्पून इतकं लोणी. तर लोणी घातल्यामुळे काय होतं, चकलीला अगदी छान खुसखुशीतपणा येतो, आतमधून एकदम छान पोकळ होते. तर लोण्याऐवजी तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता किंवा जर तुम्हाला लोणी आणि बटर यापैकी काहीही वापरायचं नसेल तर नाश्त्याच्या चमच्याने 1 ते 1.5 चमचा तेल जरी वापरलं तरीसुद्धा चालेल. आता हे जे लोणी आहे ते या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं. तर हीच एक सिक्रेट टिप आहे आपली चकली खुसखुशीत होण्यासाठी. तर इथे बघा अगदी 3 ते 4 मिनटं हे पीठ जे आहे मी चांगलं चोळून घेतलेलं आहे. याचा रंग बघा थोडासा बदलला गेला आहे, याची मूठ तयार होते. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे उकळलेलं गरम पाणी. तर इथे मी 1 कप इतकं गरम पाणी घेतलेलं आहे, उकळून घेतलेलं आहे. तर यामधलं आपल्याला सुरुवातीला पाऊण कप इतकंच पाणी घालायचं आहे, अगदी सगळं पाणी एकदाच नाही घालायचं. तर आता हे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं कारण गरम आहे, हाताला चटके बसू शकतात. तर आता इथे बघा हे हलकंसं कोमट झालेलं आहे. आता आपण हे हाताने चांगलं मळून घेणार आहोत. तर इथे पाण्याचं प्रमाण देखील अगदी परफेक्टच ठेवायचं. तर पाणी जर जास्त झालं चकलीच्या पिठामध्ये तर चकली तेलकट होण्याची शक्यता असते. तर हे बघा पीठ जे आहे आता आपल्याला हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण भाकरीला पीठ मळतो ना एकदम घासून तसंच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे अगदी छान मऊसूत होईपर्यंत. तर इथे बघा हे जे पीठ आहे मी छान असं मळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर अगदी मऊसूत असं हे पीठ भिजलं गेलं आहे. आणि हे पीठ मळण्यासाठी आपल्याला पाऊण कप इतकंच पाणी लागलेलं आहे, पाव कप पाणी उरलेलं आहे. म्हणजेच पिठाच्या निम्मं आपल्याला इथे पाणी लागतं. तर पाणी एवढंच घाला, परफेक्ट प्रमाण पाण्याचं होतं, त्यापेक्षा जास्त पाणी घालण्याची गरज नाही. जर कधी तुम्हाला वाटलंच की अगदी जास्तच घट्ट पीठ झालेलं आहे तर अगदी 1-2 चमचे गरम पाणी घालून मळलं तरीसुद्धा चालेल. तर इथे बघा आता आपण चकली तयार करून घेणार आहोत. तर आता ही जी चकलीची चकती आहे ना ती आपल्याला अगदी व्यवस्थित ठेवता आली पाहिजे. ती म्हणजे कशी, तर जी मऊ बाजू असते चकतीची ती आपल्याला आतमध्ये करायची आणि जी अगदी थोडीशी ओबडधोबड बाजू असते ना ती बाहेरच्या बाजूला करायची, म्हणजे चकलीला अगदी छान असे काटे येतात. तर ही एक ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण जे मळून घेतलेलं पीठ होतं ते अगदी छान असं दाबून आपल्याला या सोयऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे. अजिबात कुठेही मोकळी जागा ठेवायची नाही, नाहीतर चकली पाडताना चकली तुटण्याची शक्यता खूप असते. तर आता हे पीठ मी छान असं दाबून घेतलेलं आहे. आता लगेच याला झाकण लावून आपण चकली पाडून घेऊया. तर बघा अगदी मस्त एकसारखी ही चकली पडते, तुम्ही बघू शकता. तर सुरुवातीला जो आतला भाग आहे तो आपल्याला चिकटवून घ्यायचा आहे, म्हणजे चकली जी आहे ती तेलामध्ये टाकल्यानंतर तुटणार नाही. आणि जेव्हा आपण चकली पाडून घेतो तेव्हा जो शेवटचे टोक आहे ते सुद्धा चकलीला चिटकवून घ्यायचे, म्हणजे अगदी तुटत नाही.
तर इथे बघा आपली ही मस्त अशी चकली तयार झालेली आहे. अगदी काय मस्त काटे आले तुम्ही बघू शकता. तर इकडे मी चकली तळण्यासाठी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगलं मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं. अगदीच जास्त गरम नसावं, नाहीतर चकली जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा ती पटकन तळते, आतमधून कच्ची राहते. तर सुरुवातीला काय करायचं, एखादा तुकडा टाकून बघायचा. अगदी व्यवस्थित तळला की आपण नंतर दुसरी चकली यामध्ये सोडायची. तर आता आपण हा जो तुकडा आहे तो बाजूला काढून घेऊया आणि चकली जी आहे ती तेलामध्ये सोडायची. तर आज आपण चकली स्टिक बनवणार आहोत. तुम्ही याला तुकडा चकलीसुद्धा म्हणू शकता. म्हणून मी असंच डायरेक्ट तेलामध्ये ही चकली सोडते. जर तुम्हाला अगदी छोट्या छोट्या चकल्या तयार करायच्या असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. अगदी मस्त चकली तयार होते. तर हे बघा, चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच याला पलटायचं नाही, कारण ते थोडंसं ओलसर असतं आणि चकली तेलामध्ये तुटण्याची शक्यता असते. तर हलकेसे बुडबुडे कमी झाली की आता चकली जी आहे ती अलटून पलटून अगदी मंद आचेवरती तळून घ्यायचे. तर बघा, आहे की नाही सोपी ही चकली बनवायला. अजिबात उकड न काढता, भाजणी न वापरता परफेक्ट तांदळाच्या पिठाची चकली खायला अप्रतिम खमंग लागते. तर अगदी पूर्णपणे याचे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि चकली जी आहे ती तळाशी जाऊन बसले, याचाच अर्थ चकली आपली मस्त आतपर्यंत तळली गेले. तर आता ही जी चकली आहे तर आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं. आणि आता अशाच पद्धतीने आपण बाकीचं जे पीठ आहे राहिलेलं त्याची सुद्धा चकली तयार करून घेणार आहोत. तर ही चकली बनवायला जेवढी सोपी आहे ना, तेवढीच खायला देखील अप्रतिम लागते. लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी, कुठे प्रवासामध्ये काही मस्त स्नॅक्स न्यायचं म्हटलं की ही चकली त्यासाठी अगदी परफेक्ट आहे. अगदी झटपट तयार होते आणि अगदी महिनाभर हवाबंद डब्यामध्ये जर ठेवली ना तर छान अशी टिकते. तर इथे आपली ही तांदळाच्या पिठाची खमंग खुसखुशी कुरकुरीत चकली तयार झाले. तुम्ही याचा आवाज बघू शकता. झाले की नाही अगदी कुरकुरीत, अजिबात तेलकट नाही आणि बघा अगदी आतमधून मस्त अशी पोकळ झालेली आहे. तर या पद्धतीने हे प्रमाण वापरून तुम्ही देखील अशी बिना भाजणीची तांदळाच्या पिठाची चकली नक्की तयार करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.